सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो। जसं डॉक्टर सुधाने सांगितलं, आज मुद्दाम माहेरच्या म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकांशी संवाद साधण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली। या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मी विशेष अभिनंदन का करतो, कारण केव्हाही म्हणजे जावयाला आपल्या सासरी आल्याचा आनंद सगळ्यात जास्त मिळतो आणि सगळ्यात चांगलं स्वागत म्हणजे आमचा उद्देश जो होता की आपल्याकडे भारतामध्ये अजूनही दानाचं महत्त्व एवढं सगळ्या समाजामध्ये दान करण्याची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे आणि लहानपणापासून शिकवलं जातं। पण आपल्याकडे अजूनही अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। जगातील सगळ्यात जास्त अंध लोक भारतामध्ये राहतात आणि आपल्याकडे मरणोत्तर नेत्रदान अतिशय कमी आहे। म्हणजे आज आपल्या भारतामध्ये सुमारे 20 लाख लोकांना डोळ्यामध्ये टीक पडून अंधत्व आलेलं आहे आणि वर्षाला 25-30 हजारही डोळे मिळत नाही संपूर्ण भारतामध्ये। तर बघा, म्हणजे प्रमाण इतकं व्यस्त आहे, अंधांची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणजे आम्ही नेतृत्वाने आमच्या परीने प्रयत्न करतच असतो। पण समाजामध्ये या बाबतीत की कोणी म्हणजे का करत नाही, तर त्या बाबतीमध्ये लोकशिक्षण आणि जागृती आणण्याचं जे कार्य आहे हे आपण सगळे पत्रकार लोक जे करतात। म्हणून आज मुद्दाम का बोलवलं की याची फार नितांत गरज आहे। लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावं, हे याचं अपील या माध्यमातून आपल्या मार्फत या नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प लोकांपर्यंत जावा आणि लोकांमध्ये म्हणजे काय होतं माहिती का, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही डोळ्यांचे डॉक्टर असूनही आम्ही भारताचा पूर्ण सर्वे केला की किती डोळ्यांचे डॉक्टर आपल्या आई वडिलांचं नेत्रदान करून करतात, तर दुर्दैवाने 1% नाही। नेत्रदान म्हणजे तो काही डोळ्याचा डॉक्टर राहत नाही, तो मुलगा राहतो किंवा मुलगी राहते आणि त्या दुःखात ते बुडालेले असतात। त्याला सांगणारा कोणीतरी पाहिजे की अरे आता आई किंवा वडील गेलेले आहेत, पण या दुःखातनं आपण जर त्यांचं नेत्रदान केलं तर ते परत हे जग पाहू शकतील। ती भावनाच एवढी चांगली असते की लोक लगेच पटपट हो म्हणतात। मग आपल्याकडे हे सांगणारे लोक कमी आहेत। दुःखामध्ये आपण धीर द्यायला जातो, पण त्यावेळेस जर ही सूचना दिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदान वाढू शकतं। तर आपण सूचक म्हणतो ना आपण, की आपण सूचक होण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, तरच नेत्रदानाचं जे आहे हे प्रमाण वाढेल। म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हो। त्यानंतर आपल्याकडे नेत्रपेढ्यांची संख्याही खूप कमी आहे। म्हणजे महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी जेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी सुरू करायची होती, मला 5-6 वर्ष शासनाशी भांडावं लागलं। त्यावेळेस फक्त 4 मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी होती, बाहेर ते देत नव्हते। ते खाजगी लोकांना नेत्रपेढी द्यायचेच नाही। मग भांडून मग मी 3-4 वर्ष भांडलो, मग पहिली खाजगी नेत्रपेढीची परवानगी मला मिळाली। आता माझ्या घरामध्ये जेव्हा ते बाबरी मशीद जेव्हा पडली होती त्यावेळेस कर्फ्यू होता सगळीकडे आणि आम्ही त्या कर्फ्यूमध्ये असतानाही कोणी नेत्रदान करत असेल तर मी डोळे आणायला जायचो, कारण आपल्याला जाऊन आणावं लागतात त्यांच्या घरी जाऊन। तर माझ्या वडिलांनी मला गमतीने म्हणत त्यावेळेस विचारलं की प्रकाश, तू या कर्फ्यूमध्ये जातो, घाबरत नाही, पण असा दुःखद प्रसंग तुझ्यावर आला आणि माझा मृत्यू झाला तर तुझ्यात हिंमत आहे का डोळे काढायची, तू लोकांचे डोळे काढतो? आणि मी गमतीने हो म्हटलं। आता बघा, दुर्भाग्य माझं त्यावेळेस म्हणा, त्यांनी हे का संकल्पना त्यांना तशी वाटली आणि 4 दिवसानंतर त्यांचा मृत्यू पण झाला। त्याच काळामध्ये मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात पहिली घटना मला काय आठवली असेल तर वडिलांनी मला विचारलेला तो प्रश्न, आणि
त्यावेळेस मी पहिल्यांदा हिंमत केली की मी स्वतः त्यांचे दोन्ही डोळे स्वतः मी काढले आणि एक हिंदू बांधव आणि एक मुस्लिम भगिनी या दोघांच्या डोळ्यावरती मी स्वतः रोपण केलं. कारण स्वतः काढणे आणि स्वतः रोपण करणे ही फार दुर्लभ घटना आहे आणि त्यावेळेस भारतामधली ही पहिली घटना होती की असं कोणीतरी केलं त्या 25-26 वर्षापूर्वी. हिंमत सुद्धा साईबाबांनीच मला दिली आणि अशी घटना घडली. आणि असं जे आहे त्यामुळे अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये त्या मानाने नेत्रदानाचं प्रमाण खूप मोठं आहे. का लोकांना हे कळतं की डॉक्टर स्वतःही करतात, त्यांच्या आईवडिलांचं त्यांनी केलं, त्यांच्यामध्ये हिंमत आली आणि मग मोठ्या प्रमाणात नेत्रदान व्हायला लागलं. तर आपल्याकडे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे हे निश्चित या नवीन वर्षाच्या संकल्पनेतनं आपण लोकांपर्यंत पोहोचवा. दुसरं, आजकाल फार कमी वयामध्ये मुलांना खेळणी म्हणून हे मोबाईल देण्याचं जे सत्र सुरू आहे ते अतिशय घातक आहे. हे सुद्धा आता सुचवणं आवश्यक आहे. मी शाळेत असताना पूर्ण शाळेमध्ये 4-5 लोकांना चष्मे असायचे. पूर्ण शाळेमध्ये त्यांना कंदील म्हणून चिडवायचे मुलं. आता प्रत्येक वर्गामध्ये 10-15 कंदील झालेले आहेत. अतिशय कमी वयामध्ये मोठ्या नंबरचे चष्मे लागण्याचं प्रमाण भयानक झालेलं आहे आणि खूप चिंताजनक आहे. या सगळ्या मुलांना किंवा मुलींना पुढे आयुष्यातले जे धोके आहेत ते आपण सावध नाही केले तर यांच्या करिअरमध्ये आपण म्हणतो ना की यांना सैन्यात जाता येत नाही, पोलीस भरती नाही, पायलट होता येत नाही, नेव्ही जॉईन करता येत नाही. खूप करिअर आहेत जिथे चष्मा असला त्याचा तुम्हाला नकार दिला जातो. या मुलांचं असंच होणार आहे. आणि दृष्टीदोष वाढल्यामुळे एकूण ह्या मुलांच्या मानसिक बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फरक पडायला लागला. तर त्या पालकांनाही सावध करा की जे मुलांना अतिशय म्हणजे कमी वयात म्हणतो 1-1 वर्षाच्या मुलालाही ते मोबाईल खेळणं म्हणून देतात आणि ह्यामुळे मुलांच्या डोळ्यावरती अतिशय घातक परिणाम होत आहेत. हे पालक सगळे सावध व्हायला पाहिजे. हाही नवीन वर्षाचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि अर्थात मागच्या 40 वर्षापासून माझी ओळख झाल्यामुळे तर फक्त मी आणि इंदोरचे डॉक्टर हरदिया आम्ही दोघंच त्यावेळेस नंबर घालण्याचे ऑपरेशन करायचो भारतामध्ये. आणि तेव्हापासून एक नाव म्हणा किंवा नावलौकिक म्हणा नंबर घालणारे डॉक्टर जे आहेत याच्यामध्ये माझं होऊ लागला. मी आम्ही मोतीबिंदू वगैरे सगळं करायचो, तिरळेपणा, काचबिंदू वगैरे. पण विशेषतः हे ऑपरेशन बाकी कोणी करत नव्हतं त्यामुळे ती आयडेंटिटी मिळाली. आम्ही या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ही सुविधा जी आहे ही दुर्मिळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून ही शिबिरं घेतो आम्ही. आणि या माध्यमातून संपूर्ण भारतभर या ज्ञानाचाही प्रसार आणि लोकांना कमीत कमी खर्चामध्ये या सुविधा मिळाव्या याचा एक उद्देश असतो. तर ह्या मुख्य या 2 गोष्टीसाठी की एक आपल्याकडे म्हणजे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि या मुलांचे जे म्हणजे दृष्टीदोष आहेत त्याच्यासाठी लोकांनी सावध व्हायला पाहिजे. या 2 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या होत्या. आता नवीन जे तंत्रज्ञान आले 2च ओळी सांगणार मी की आतापर्यंत आम्ही एका छताखाली चष्म्याचे नंबर घालण्याचे 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती उपलब्ध असणाऱ्या भारतातल्या पहिल्या 4-5 सेंटरमध्ये आपला आहे. साई सूर्य नेत्रसेवा आणि आता यशोनाय हॉस्पिटल. आतापर्यंत आपण -32 नंबर सुद्धा घालवलेला आहे म्हणजे 0.5 पासून -32 पर्यंत. तर सगळे प्रकारचे नंबर आपल्याला घालवता येतात. पद्धती वेगवेगळ्या असतात, सगळ्या सेफ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की उपचारामध्ये सगळ्यात प्राधान्य आधी जे दिलं जातं ते सेफ्टीसाठी. तर या सगळ्या पद्धती ज्या आहेत लोकांच्या मनात भीती फार असते पण या सगळ्या उपचार पद्धती सेफ आहेत. कारण लेझर किरणांचा उपचार केला जातो, अचूकता असते, सेफ्टी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या लोकांना इमिजिएट म्हणजे ऑपरेशन केलं की लगेच चांगलं दिसायला लागतं.
खूप लोकांना आठवड्याभरात किंवा 10 दिवसात त्या सैन्यात भरतीसाठी उभं राहता येतं आणि मला सांगायलाही आनंद होतो की या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये किमान 3-4 हजार लोक सैन्यात जाऊ शकले याचा एक आम्हाला साई सूर्याला अभिमान आहे. लग्नाच्या मुली तर खूप आहेत, त्या पत्रिका आणून देतात. त्यांचंही एक जे आहे की एक आम्हाला चला मुलींचं सुद्धा लग्न पटापट होऊ शकलं ह्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नेत्रदानाचं जे आहे ते म्हणजे पहिली महाराष्ट्रातली खाजगी नेत्रपेढी मान करणारी नेत्रपेढी होती. या माध्यमातून आम्ही लोकांना नेत्रदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करू शकलो. माध्यमातून जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो याचंही आम्हाला जे आहे साईबाबांचा आशीर्वाद आहे. आपण सगळे आलात आणि आपणाला काही विचारायचं नक्कीच विचारा, पण लोकांपर्यंत 2 गोष्टी पोहोचल्या पाहिजे. एक तर नेत्रदानाचं आणि या मुलांचं जे दृष्टीचा जो धोका आहे त्या बाबतीमध्ये जागरूकतेचं, या 2 गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्या एवढंच माझी इच्छा होती. धन्यवाद. आता नवीन काय आहे याबद्दल मुद्दाम सांगतो. आता मी जसं सांगितलं की 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती एका छताखाली आहे. आतापर्यंत आम्ही लॅसिक जास्त पॉप्युलर होतं कारण आम्ही आतापर्यंत लॅसिकचा उपयोग जास्त केला. लॅसिकमध्ये नक्कीच नंबर कमी करण्याची क्षमता चांगली आहे, सेफ आहे आणि आम्ही आतापर्यंत खूप म्हणजे हजारोने लॅसिक केले. एका दिवसात 100पेक्षा जास्त लॅसिक करू शकणारे जगामधले पहिले आम्ही आहोत. हा सुद्धा एक आम्हाला अभिमानाने सांगणारा एक अचिव्हमेंट आहे असं आम्ही समजतो, कारण व्हॉल्यूमवरती करतो आम्ही काम. आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे कॉन्टुरा, याच्यामध्ये कसं की आपला डोळा जो आहे याचा नंबर फक्त आपल्याला काढणे ही एक प्रक्रिया माहिती होती. -2 नंबर आहे, -2.5 नंबर आहे, -4 आहे, हेच फक्त आपल्याला माहिती होतं. आता अशी एक यंत्रणा आलेली आहे की ती डोळ्याचे ऑप्टिकल ॲब्रेशन म्हणजे नुसताच नंबर नाही तर परावर्तनाचे दोष ही लोकेट करू शकणारी ही यंत्रणा आहे. आणि ते परावर्तनाचे जे दोष आहेत ऑप्टिकल ॲब्रेशन हे घालवू शकणारी लेझर यंत्रणा सुद्धा तयार झालेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना काय झालं का नुसताच नंबर जात नाही तर चष्म्यापेक्षा जास्त चांगलं, काही लोकांना 120%, काही लोकांना 130% जास्त चांगलं दिसायला लागतं. आणि यामुळे जगामध्ये एक मोठी लाट आलेली आहे की नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही जास्त चांगली एक स्वर्गीय दृष्टी या लोकांना मिळते. आणि हा एक आम्हाला एक आनंद आहे काहीतरी काही आपण लोकांना आणखीन काहीतरी चांगलं देऊ शकलो. म्हणून हे कॉन्टुरा जे तंत्रज्ञान आलं हे जगभर त्यामुळे पॉप्युलर होत चाललंय. धन्यवाद. चष्मा घालवण्याचा नवीन तंत्रज्ञान कोणतं आहे आपलं? नाही, आता मी सांगितलं ना की आता कॉन्टुरा मी जे म्हटलं सध्या कॉन्टुरा हे लेटेस्ट लॅसिक नंतर जे आलं ते हे कॉन्टुरा आहे. कसं उपचार केले जातात, त्याचं हे पद्धत काय त्याची? ते लेझर किरणाद्वारे अर्थात आधी त्या पेशंटच्या सगळ्या तपासण्या वेगवेगळ्या काही 10-12 तपासण्या असतात त्या केल्या जातात. त्याच्यामध्ये त्याचं जे चष्म्याचा नंबर वगैरे हे सगळं हे झालं, त्या डोळ्याचे जे म्हणजे कॉर्नियाचे सरफेसचे काही स्कॅनिंग आणि वगैरे केलं जातं, हे सगळं केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं त्या पेशंटचे ऑप्टिकल ॲब्रेशन जे आहे हे एक आयडेंटिफाय करणारी मशिनरी आहे. त्याच्यानं ते आधी आयडेंटिफाय केली जाते. त्या लेझर जी ट्रीटमेंट करणारी मशिनरी आहे त्याला ते डाटा फीड केला जातो आणि जेव्हा आपण उपचार करतो पेशंटला नंबर घालण्यासाठी त्यावेळेस हेही लेझर त्याच्याबरोबर काम करतं आणि त्या पेशंटला नंबर बरोबर जास्त चांगलं दिसायला. सर जसं तुम्ही म्हटलं की ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला ते कर्तव्य तुम्ही पार पडलं, पण ॲज अ मुलगा म्हणून तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस? नाही, मी म्हटलं ना की मला सगळ्यात जास्त त्यावेळेस माझ्या वडिलांचे आशीर्वाद मिळाले, कारण त्यांनी मला हा प्रश्न विचारला आणि माझ्यात ते धाडस निर्माण केलं की त्यांचा आशीर्वाद आहे. कदाचित त्यांनी हा प्रश्न विचारला नसता, माझ्या मनात खूप वेळेस होतं तर मी हे केलं असतं का.
आणि आम्ही सर्वे केला मुद्दाम की भारतामध्ये किंवा जगामध्ये असे किती डोळ्यांचे डॉक्टर आहेत की ज्यांना हे सगळं माहिती आहे. आम्ही लोकांना सांगतो, पण आमच्या आई वडिलांचे डोळे आम्ही काढू शकलो का? आमच्यात हिंमत आहे का? नाही. कारण त्यावेळेस आम्ही मुलगा होतो, मुलगी होतो आणि रडतो, दुःखात बुडालेलो असतो. त्यावेळेस तो प्रश्न मनात येत नाही. म्हणून मी म्हटलं ना की नेत्रदानामध्ये सगळ्यात मोठं काम सूचकाचं आहे. जो म्हणतो अरे भाऊ भाऊ जाऊ दे आता, बाबा गेले, पण आपण त्यांचे डोळे आपण नेत्रदान करूया, नाही म्हणणार माणूस सापडणार नाही. आपल्याकडे सूचक नाही आहे. म्हणून ह्याच्या नेत्रदानाच्या चळवळीमध्ये सूचकाचं काम मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्यांनी सुचवलं तर लोक आनंदाने हो म्हणतात. तुम्ही डॉक्टर झालात, डॉक्टर झाला म्हणजे अर्थात तुम्हाला लोक 2 पैसे आणून देतात, तुम्हाला प्रॅक्टिस चांगली चालली की तुमच्याकडे पैसेही जास्त येतात, तुम्ही श्रीमंत होता. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्याकडे एकही रुग्ण पैशासाठी परत जाता कामा नये. तेवढं आयुष्यभर सांभाळ. आणि मी म्हणतो ना की हाच माझा गुरुमंत्र आहे की आजपर्यंत तरी माझ्या 38-40 वर्षामध्ये एकही रुग्ण माझ्याकडनं पैशासाठी परत गेला असं कधी झालेलं नाही. आणि तेवढंच फक्त आम्ही तेवढं सांभाळतो की बाबा पैशासाठी तो परत गेला नाही पाहिजे. पेशंट नीड पण झालेली आहे. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ब्लॉक करणारे चष्मे मिळतात. ते तुम्ही स्क्रीन टाईम जो लोकांचा आहे जास्त, त्यांनी ते वापरणं आवश्यक आहे. तर UV ब्लॉक चष्म्यामुळे काय होतं की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचं जे डोळ्यावरती जो दुष्परिणाम होतो तो UV ब्लॉक चष्म्यामुळे आपल्या डोळ्यावरती होत नाही.